झाशीची राणी असो की अहिल्याबाई होळकर, आपल्या अतुलनीय पराक्रमाने अनेक स्त्रियांनी या भारतभूमीचा इतिहास अजरामर केला आहे. क्रूर मुघल आक्रमणाला तोंड देत पुरुषांच्या बरोबरीने अनेक स्त्रियांनी आपली तलवार पाजळली आहे. छत्रपतींच्या एका आदेशावर जीव ओवाळून टाकणारे सरदार या स्वराज्याला लाभले होते. असंच एक मराठी घराणं म्हणजे तळेगावचं दाभाडे घराणं. बजाजी आणि त्यांचा मुलगा यसाजी हे छत्रपतींच्या पदरी होते. याच घराण्यातील उमाबाई या स्वराज्यातील पहिल्या महिला सरसेनापती होत्या. स्वराज्याच्या निर्मितीसाठी आणि त्याच्या रक्षणासाठी अनेक महिलांचे योगदान आहे. सरसेनापती उमाबाई दाभाडे अशाच एका रणरागिणीचं नाव. छत्रपतींच्या घराण्यात सत्तेवरून झालेल्या 2 गाद्यांच्या संघर्षात ताराराणींच्या बरोबर झुंजलेली ही रणरागिणी फारशी चर्चेत आली नाही. महाराष्ट्रातील 17व्या शतकात मराठी साम्राज्यात गाजलेलं घराणं म्हणजे तळेगावचं दाभाडे घराणं. या घराण्याचे मूळ पुरुष बजाजी आणि त्यांचा मुलगा यसाजी हे छत्रपती शिवरायांच्या चाकरीत होते. महाराजांच्या एका हाकीसरशी मागचा पुढचा विचार न करता जीव ओवाळून टाकणाऱ्या सरदारांपैकी दाभाडे सरदार हे नाव होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर यसाजीराव दाभाडे सरदारांना संभाजीराजांनी रायगडची धुरा सांभाळण्याची मोठी जबाबदारी दिली. संभाजीराजांनंतर दाभाडे सरदार राजाराम महाराजांच्या सेवेत दाखल झाले. यसाजींना खंडेराव आणि शिवाजी हे 2 पुत्र. यातल्या खंडेरावांना त्रिंबकराव आणि यशवंतराव ही 2 अपत्य. खंडेराव खूप पराक्रमी. आपल्या वडील, आजोबा आणि पंजोबांप्रमाणे त्यांनी अनेक मोहिमा आपल्या पराक्रमाने फत्ते केल्या. त्यांचा हा पराक्रम पाहून छत्रपती शाहू महाराजांनी सरसेनापती पद नियुक्त केले. खंडेरावांनीही ही जबाबदारी निष्ठेने पार पाडली. उत्तर सरहद्दीवरून राहून त्यांनी खानदेश, वराड आणि गुजरात या 3 प्रांतांवर आपली पकड ठेवली. खंडेरावांच्या पश्चात शाहू छत्रपतींनी त्रिंबकरावांना सरसेनापती पद दिले. मात्र अंतर्गत वादातून झालेल्या डक्कईच्या लढाईत त्रिंबकराव मारले गेले. त्यांच्या मृत्यूनंतर त्रिंबकरावांच्या मातोश्री आणि खंडेरावांच्या पत्नी उमाबाई या राजकारणात सक्रिय झाल्या. त्या काळात स्त्रिया प्रामुख्याने कुटुंबाकडे लक्ष देणाऱ्या असल्या तरी वेळ प्रसंगी राजकारणातही सक्रिय असत. घरचे पुरुष स्त्रियांशी सल्लामसलत करत इतका त्यांचा अभ्यास असे. सरसेनापती पदाची वस्त्रे त्रिंबकरावांच्याच कुटुंबात असावी असं त्यांना वाटत होतं. साक्षात छत्रपती शाहू महाराजांनी तळेगावात जाऊन उमाबाईंची समजूत काढली. त्रिंबकरावांचे बंधू यशवंतरावांना सरसेनापती पदाची वस्त्रे देण्यात आली. मात्र यशवंतराव अल्पवयीन असल्याने कारभाराची सूत्रे उमाबाईच्या हाती आली. अशा रीतीने मराठा साम्राज्यातील पहिल्या महिला सरसेनापती म्हणून उमाबाई दाभाडेंची नोंद झाली. खंडेरावांच्या पश्चात त्रिंबकरावांकडे ही जबाबदारी आलेली. मात्र त्रिंबकरावांच्या मृत्यूनंतर त्यांचा लहान भाऊ यशवंतरावांकडे सरसेनापती पद आणि धाकटे बंधू बाबूरावांकडे सेना खास हे पद दिले. मात्र वयाने ही दोन्ही भाऊ लहान असल्याने राज्यकारभाराची जाण पुरती न असल्याने अनुभवी उमाबाईंना ही दोन्ही पदाची सूत्रे आपल्या हाती घेतली. नुसती सूत्र घेतली असं नाही तर पती आणि मुलाच्या मृत्यूचे दुःख बाजूला सारून त्या रणांगणात उतरल्या. गुजरातचा बहुतेक भाग मराठ्यांच्या ताब्यात असला तरी दिल्लीच्या बादशाची आपली दहशत कायम होती. दाभाडे यांची पकड गुजरातकडे कमी झाल्याची पाहून मारवाडचे राजे अभय सिंग याने दिल्लीच्या बादशाच्या मदतीने आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला. त्याने बडोदा हस्तगत करून दबगाईला वेढा घातला. बेलाजी गायकवाड उमाबाईंचा उजवा हात होता हे ओळखून अभय सिंगने बेलाजींचा खून घडविला. उमाबाईंचा बाणेदारपणा त्यांच्या लष्करी नेतृत्वात होता. हेच दाखवीत बालाजींच्या हत्यानंतर उमाबाईंनी अभय सिंगवर स्वारी केली. उमाबाईंच्या भीतीने हार पत्करून अभय सिंग गुजरातमधून पळून गेला. 1732 मध्ये उमाबाईंनी गुजरातवर दुसऱ्यांदा स्वारी केली. मात्र वरकरने त्यांना घाबरलेल्या मुघलांनी उमाबाईंना चितवण्यासाठी निरोप पाठवला. एक विधवा स्त्री आमच्याशी काय लढणार, हार पत्करण्यापेक्षा सैन्य घेऊन परत जा असा खलिता पाठवणाऱ्या जोवर खान बाबी या मुघल सरदाराला त्यांच्या भविष्याची कल्पनाही नव्हती. मात्र मुघलांच्या खुकेला उमाबाईंनी प्रतिकात्मक उत्तर दिल्याने कारण रणांगणात घोड्यावर बसलेल्या रणरागिणीला पाहिल्यावर जोवर खान असा काही घाबरला की त्याने अहमदनगरच्या तटात लपणं पसंत केलं. आपल्या कृतीतून मुघलांना उत्तर देणारी ही रणांगणा म्हणजे स्वराज्याची पहिली महिला सरसेनापती होती. एका महिला सरसेनापतीने केलेल्या या कामगिरीवर छत्रपती शाहू महाराज खुश झाले होते. त्यांनी उमाबाईंना साताऱ्यात बोलावून
दरबारात त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या पायात सोन्याचे तोडे घातले. पुढे पेशव्यांच्या असलेल्या शत्रुत्वामुळे त्यांनी छत्रपतींची दुसरी गादी असणाऱ्या ताराराणीशी हातमिळवणी करत 1750 साली पेशवा बाळाजी बाजीराव मोगल मोहिमेवर गेले असताना चलाखीने छत्रपती राजाराम दुसरे यांना कैद केले. ताराराणींच्या मदतीसाठी उमाबाईंनी मराठा आणि गुजरात असे दोनही सैन्य दामाजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पाठवले. सुरुवातीला या व्यवहाराला यश लाभले असले तरी नंतर मात्र परिस्थिती पालटली. दामाजी जाळ्यात अडकले आणि त्यांची कृष्णेच्या काठी कोंडी झाली. 16 मे 1789 साली दामाजींचं संपूर्ण कुटुंब आणि उमाबाईंचं कुटुंब ताब्यात घेतले गेले आणि त्यांच्या सोबतच दाभाडे घराण्याची जहागिरीही परत घेतली गेली. या जहागिरी सोबतच त्यांच्या घराण्यात असणारे सरसेनापती पदही गेले. उमाबाईंची तब्येत नंतरच्या काळात खालवली. 28 नोव्हेंबर 1753 रोजी त्यांचे पुण्यात निधन झाले. सरसेनापती हा बहुमान मिळालेल्या, रणांगणात शौर्य गाजवून शत्रूला सळो की पळो करून सोडलेल्या, पायात सोन्याचे तोडे घालून सन्मान लाभलेल्या आणि दुर्दैवी शत्रू म्हणून आपल्यांच्या समोर उभ्या म्हणून टाकलेल्या उमाबाई खंडेराव दाभाडे या एकमेव महिला सरसेनापती राहिल्या.